लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या मोहोळ तालुका अध्यक्षपदी सतीशदादा पाटील यांची निवड झाली आहे. स्वतः सतीशदादा पाटील आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, आज आपली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली? धन्यवाद. मी सतीशदादा पाटील. आजच माझे जिल्ह्याचे नेते सन्माननीय खासदार धैर्यसिंहजी मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील आणि भोर तालुक्याचे नेते सन्माननीय लोकसेवक संजय क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार माझे तालुका अध्यक्षपदी निवड झाली. मी याबद्दल सर्व नेते मंडळीचं आणि माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्याचं आभार मानतो. खरं तर आपली शरदचंद्र पवार गटाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली आणि कालपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया देखील चालू होत आहे. कुठेतरी उशीर झाल्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाचं बदलाव कमी होणार आहे? असं काय होणार नाही, कारण ह्या मोहोळ तालुक्यामध्ये लोकसभा निवडणूक झाली, या ठिकाणी विधानसभा निवडणूक झाली. या तालुक्याचा जनादेश जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. सोलापूर लोकसभेला खासदार प्रणितीताई शिंदेंना या मतदारसंघाने 64,000 मताधिक्य दिले आणि याच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीचे आमदार राजाभाऊ खरेंना 31,000 मताधिक्य याच मोहोळ विधानसभा मतदारसंघाने मिळाला आहे. त्यामुळं निश्चितपणानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन मोठी आघाडी करून निश्चितपणाने ज्या कार्यकर्त्यांनी आमदारांना विधानसभेत पाठवले, ज्या कार्यकर्त्यांनी खासदारांना लोकसभेत पाठवले, त्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं महाविकास आघाडी करून आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला पाठवू. ज्यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार निवडताना नेमके निकष काय असतील आणि कोणत्या आधारावरती आपण त्यांना उमेदवार देणार? आज माझी निवड झाली, परंतु आघाडी करण्यासंदर्भात सर्व मित्रपक्ष घटक पक्षांना सोबत घेऊन आम्ही 10 दिवसापासून बैठका चर्चा चालू आहे. सर्वांबरोबर चर्चा करून सर्व नेते मंडळी आघाडीतले यांना सोबत घेऊन आम्ही निश्चितपणानं भौगोलिक बॅलन्स राखून, सामाजिक संतुलन राखून उमेदवारी आम्ही निश्चित करू. खरं तर नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला अपयश आलं होतं. विधानसभेचा जनादेश बघितला, लोकसभेचा जनादेश बघितला तर निश्चितच जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन, काँग्रेस असेल, शिवसेना उभाटा असेल, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांना सोबत घेऊन जनादेश निश्चितपणे आम्ही विधानसभेप्रमाणेच जिल्हा परिषद पंचायतीला मिळू. खरं तर एकीकडे भाजप आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी आहेत. दोन्हीकडे खूप मोठं आव्हान आहे आपल्याला समोर येते. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, हे महायुतीतले आहेत आणि मोहोळची निवडणूक ही महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी आम्ही करू आणि निश्चितपणानं जिल्हा परिषद पंचायत समितीवर आमचा झेंडा पडतो. तर हे होते मोहोळ तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती मोठ्या ताकदीनं लढू आणि त्या जिंकून दाखवू असा विश्वास देखील सतीशदादा पाटील यांनी आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा